नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा आत्याचा मुलगा, मी त्याचं नाव नाही घेत, तो मारून टाकेल मला. बरं. की त्याची 10वीची एक्झाम झाली होती म्हणून तो त्याच्या गावी आलेला. आमच्या गावी, जे बेसिकली त्याच्या मम्मीचं माहेर आहे. बरं. तर तो आणि तो फर्स्ट टाईम आला होता. एकदम छोटा असताना त्याच्या मम्मीने आणलं होतं. तो जवळपास काहीतरी 6 महिन्याचा असताना. त्याच्यानंतर हा 10वीची एक्झाम झाल्यावर 1.5 महिना 2 महिने काय करायचं ना सुट्टीमध्ये, म्हणून तो आला. आणि आमच्या गावी कसं आहे की वर्षातून एकदा एक पूजा होते गावकीची, पूर्ण गावाची एक सत्यनारायणची पूजा होते. त्याच्यानंतर रात्री पडद्यावर पिक्चर दाखवले जातात, खूप धमाल असते. त्याच्यामुळे सगळे कानाकोपऱ्यातून, मुंबईला असू दे, पुण्याला असू दे, कोण कुठेही असू दे, सगळे त्या पूजेसाठी येतातच. ते 2 दिवस असतात त्याच्यासाठी येतात. तो आमच्या गावी आला होता. आणि आमच्या गावी तर बऱ्याच प्रथा आहेत, जसं की गावाच्या वेशीवरती वेतोबाचं छोटंसं देऊळ नाही बोलू शकत, पण काय म्हणतात त्याला, आहे एक दगड पूजला जातो. तर मग गावात येणारा जो नवीन माणूस आहे ना, त्याच्या गाडीवर, म्हणजे गाडीत आले तर पूर्ण गाडीवरून काढतात, की सगळ्या लोकांना कन्सिडर करून. सिंगल माणूस आले तर सिंगल माणूस. तर नवीन जे लोकं येतात ना, त्यांच्यावरून नारळ काढून वेतोबाला देतात आणि म्हणतात की हा माणूस, व्यक्ती नवीन आलेला आहे, तर ह्याचं रक्षण कर. बरोबर. तर त्याच्यानंतर तो आला गावी. आणि ज्या दिवशी आला ना, त्याच रात्री आदिवासी कल्चरचं एक लग्न होतं. आणि आपण बेसिकली मुंबईचं आम्ही असल्यामुळे आम्हाला ते थोडं फॅसिनेटिंग वाटायचं की नक्की काय? हां, कारण एक तर ते थोडंसं त्यांचं दिसणं पण वेगळं, त्यांचं कपडे वेगळे, आणि लग्न म्हटलं तर एकदमच वेगळं. अच्छा. म्हणून सगळेच एकदम उत्सुक होते. आणि तेव्हा लाईट्स नव्हत्या. आणि माझं गाव एकदम प्रॉपर खेडेगाव आहे. अजूनही ते खेडेगावच आहे. प्रॉपर रस्ता असा नाही आहे, छोटासा एकदम रस्ता आहे. तर आमच्या गावाच्या मध्ये ना एक कॅनल आहे, जिकडे शेताला पाणी जातं ना, कालवा म्हणतो आपण, तसं आहे. तर त्याच्यावरती एक ब्रिज आहे छोटा. तर ब्रिजच्या त्या बाजूला गावदेवीचं मंदिर आहे. आणि ते जे कपल होतं, आदिवासी कपल ज्यांचं लग्न झालेलं, त्यांची वरात त्या गावदेवी मंदिरामध्ये पाया पडायला आली होती. बरं. मग सगळी ही मुलं आहेत. बेसिकली आमच्याकडे मुलींना जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत, सगळीकडेच असतील, की बाहेर जाऊ नका, रात्री जाऊ नका, इव्हनिंगला जाऊ नका. तर माझे जे कझिन्स आहेत ते, आणि त्याच्याबरोबर हे सगळेजण मिळून तिकडे ते वरात बघायला गेले. आणि सगळे वरात बघत होते वगैरे. वरात बघून आल्यानंतर हा एकटा ना मागे मागे राहून चालत होता. सगळेजण ग्रुपमध्ये चालायचे, कारण सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते, एकत्र जा, एकत्र या. आणि हा एकटाच मागे मागे थांबायचा आणि बडबड करायचा स्वतःशीच. मग येता येताच माझ्या कझिन्सला कळलं होतं काहीतरी, समथिंग इज रॉंग विथ हिम, काहीतरी गडबड वाटते. म्हणून मग तो सगळ्यांना बोलला, अरे मग ह्याच्याकडे बघा, हा ना काहीतरी मला वेगळा वाटतोय. आणि मध्येच थांबायचा, स्वतःशीच बडबडायचा. आणि ह्या लोकांनी आवाज दिला की थोडासा यायचा पुढे, असं 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 चालत, वेगळाच वॉक करत, आणि पुन्हा तसंच. मग घरी आल्यानंतर माझे काका आहेत ना, त्यांना ह्या लोकांनी सांगितलं की आम्ही असं वरात बघायला गेलो होतो, पण मग येताना आम्हाला असं वाटतंय की ह्याच्यासोबत काहीतरी घडलंय, विचित्र वागतो. हा विचित्र वागतोय. मग माझे काकांनी पहिला तर ते गंगाजल वगैरे आपल्याकडे असायचंच गावी, तर शिंपडून गोमूत्र वगैरे, तर त्याच्यावर शिंपडलं. तर खूप भडकला तो, खूप भडकला. मग त्याच्यानंतर त्याच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत होते. नॉर्मली असा कॉन्सेप्ट असतो की जेव्हा एखादी एंटिटीने पछाडलेलं असतं, तर आपण कम्युनिकेट केलं तर ते आपल्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न पण, म्हणजे ते लोकंसुद्धा कम्युनिकेट करतात, आपल्याशी बोलतात, हो, संवाद साधतात. मग माझे काका बोलले, कोण आहेस तू? तू कोण आहेस? हां, तुम्हाला माहीत नाही का मामा? तो त्यांना मामा बोलायचा. तुम्हाला माहीत नाही का मामा मी कोण आहे? असं बोलायचं. तो स्पष्ट उत्तर देत नव्हता, एकदम असं घुमून फिरून उत्तर द्यायचं. कळलं. मग माझ्या काकांना थोडा डाऊट आला, आणि ते साईबाबाचे खूप मोठे भक्त आहेत, कडा वगैरे, मग बरंच. मग त्यांनी ना अगरबत्ती पेटवली आणि त्याला चटके देत होते. तर त्याला फीलच होत नव्हतं, माहिती, नॉर्मल, एकदम नॉर्मल होता. फक्त बोलत होता, हे काय करताय तुम्ही? आणि हे तू होती का तिथे तेव्हा? हा, मी होती ना समोर. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय की त्याचं माझं बॉन्डिंग चांगलं,
म्हणजे तो दिवसभर आम्ही एकत्र गप्पा वगैरे मारणार असं. सगळ्या कझिन्समध्ये आमच्या दोघांचं बॉन्डिंग एकदम मस्त. त्याच्यामुळे मग मला जास्त भीती वाटत होती. असं का वागतोय? हां. आणि तो माझ्याशी क्लोज होता ना, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की नक्की ह्याच्यासोबत होतंय काय? आणि त्याला जे काही झालंय त्याचं टार्गेट मी नाही ना, कारण मी एकदम जवळची जवळची. आहे. हां, असतं ना आपल्या एखादी बहीण किंवा एखादी भाऊ, त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं. तर आणि आमच्या एजमध्ये काही जास्त डिफरन्स नव्हतं. 2 वर्षाचं. हां. तर मी टार्गेट तर नाही ना, म्हणून मी आधी खूप घाबरले होते. त्याच्यानंतर काकांनी त्याला अगरबत्तीचे चटके दिले, तर तो नॉर्मल असं झटकत होता बापरे. लिटरली. मग कन्फर्म झालं की काहीतरी आहे, जे ह्याच्यावर काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. आणि तेव्हा असं होतं की ना 18-18 तास लोड शेडिंग असायची. फक्त रात्री लाईट यायची आमच्या गावी आणि दिवसा तर लाईटचं नामोनिशाण नसायचं. आणि तेवढ्यात मग काकांनी सगळ्यांना समजवलं, "हे तुम्ही जास्त या गोष्टीचा बाऊ करू नका. थोडं शांतच राहा आणि लक्ष ठेवा त्याच्यावरती." आणि अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होतं. काय मी फुल त्याला ऑब्झर्व करत होते. काय करतोय? आणि लाईट गेल्यानंतर मी पाहिले ना, ते त्याचे मोठे झालेले लाल डोळे. आणि ते बघून जी मी पळाली, माझ्या मोठ्या काकीच्या कुशीत जाऊन झोपले. त्या बत्तीमध्ये बघितले असेल तू. लाईटच नव्हती, पण त्याचे डोळे मला दिसले. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी जो प्रकार झाला ना, ते ऐकून तर तू वेडा होशील. काय झालं? दुसऱ्या दिवशी असं झालं की आमच्या गावी नदी बरीच दूर आहे. म्हणजे हार्डली मला वाटतं चालत 30 मिनिटं लागतात. हां. सो आम्ही काही रोज जात नाही तिकडे नदीवरती. तर जर आम्ही 10-12 दिवसाचं गावी राहतोय, तर हार्डली 2 दिवस जातो. तर दुसऱ्या दिवशी सगळेजण बोलले की आपण नदीवर जाऊ. आणि हा पण लागला मागे, मी पण येतो म्हणून. तर सगळे बोलले की नको, म्हणून तुम्ही ह्याला इथेच थांबवा, आम्ही जातो. कारण कसं आहे, दुसऱ्यांचं मूल, त्याचा मुलगा, बरोबर, पाहुणा आहे आपल्या इथे. पाहुणा, त्याचे पेरेंट्स नाही इकडे, नदीवर गेला. कारण कसं आहे की एखाद्या एंटिटीने पछाडलं की ती फक्त एक चान्स बघत असते की आपण ह्या व्यक्तीला कसं घेऊन जाऊ शकतो. नदी बोलला तर खूप इझिएस्ट वे ना, वाहून घेऊन गेलं, आपल्याला काय कळणार आहे, बरोबर की नाही? तर मग सगळेजण बोलले की नाही ह्याला इथेच ठेवा, आम्ही जातो म्हणून. तर त्याला तिथेच थांबवलं. बाकीचे माझ्या काकी वगैरे होत्या आणि काका पण होते. तर ते बोलले तुम्ही जा, आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवतो. आणि गावी तेव्हा कसं फोन वगैरे नव्हते. हां, बरेच जुनी, मला वाटतं 1998-99ची घटना आहे. जवळजवळ 27-28 वर्षापूर्वी. हो. आणि तेव्हा असं होतं की फोन नव्हते. दुसऱ्या गावामध्ये एक लँडलाईन होता आणि तेव्हा फक्त तार हे ऑप्शन होतं, तार पाठवायची. मग आम्ही गेलो नदीवरती, थोडे कपडे वगैरे धुतले. मग नंतर सगळे अंघोळ करत होते आणि जवळपास 2-3 तासानंतर आम्हाला दुरून एक आवाज आला, ओरडतोय, ओय ओय ओय. आणि तो कोणालाच हाक नव्हता मारत. आता मी तुला हाक मारते, बरोबर, तू माझ्या समोर आहे, मला तुला बोलवायचंय, तर मी रिकी म्हणून आवाज देईल, तू मला श्रद्धा म्हणून आवाज देशील, पण तो पर्टिक्युलर कोणाचं नाव घेतच नव्हता, कळलं? फक्त तो ओय 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 करून ओरडत होता. नंतर सगळ्यांनी बघितलं आवाज कुठून येतोय. मग बघितलं तर बापरे, हा समोरून दिसला आम्हाला येताना. आणि त्याचा जो वॉक होता ना, तो एवढा भयानक होता ना, एक पाय पोलिओ झालेला व्यक्ती कसा असतो तसा लंगडत चालत होता. पण ॲक्च्युली त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता रिअलमध्ये, तो नॉर्मल होता. आम्ही बोललो हा आला कसा इथे? आणि तो आल्यानंतर माझे जो मोठा कझिन, मी बोलले, तो पटकन बाहेर गेला. मग त्या पकडलं की कुठे चालला तू? बस इथेच बस, आपण इथेच बसू, त्यांना जाऊ दे पाण्यामध्ये. त्याला पाण्यात उतरू नाही दिलं. आणि 10 मिनिटानंतर माझे काका आणि शेजारचे एक मामा आले सायकलवर. मग त्यांनी सांगितलं, अरे हा काय माणूस आहे का? ह्याला बोललो 2 मिनटं फक्त थांब. आणि हा जो पळस सुटला तो थेट इकडे आला. तू इमॅजिन कर, तो मुलगा पहिल्यांदा आला आमच्या गावी, ठीक आहे. आणि हे दोघे सायकलवरून येत आहेत आणि हा त्यांच्या 10-15 मिनटं आधी
चालत पोहोचलाय. 30 मिनिटाचं अंतर त्याने. अंतर आहे. आणि तोही अशा अवस्थेत अशा अवस्थेत पायात चप्पल नाही, लंगडत चालतोय. लंगडत चाललाय. आणि तुला मी बोलले की आमच्या घरापासून नदीचं जे अंतर आहे ना ते 30 मिनिटाचं आहे आणि बरंच लांब आहे. आणि कसं की रस्ताही धड प्रॉपर नसेल. रस्ता नाहीच आहे, शेत आहेत सगळे. शेतातून ते काय म्हणतात त्याला, बांध असतात ना, बांधातून. हा हा हा. बांधातून लोक चालत जातात. हे रोहायला घडलेलं. हो. बापरे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे आमचे काका आले, मग ते बोलले चला चला तुम्ही पण चला, नाही तर तो इथेच थांबेल. म्हणून मग सगळ्यांना घरी घेऊन गेले. त्याच्यानंतर मग त्या लोकांनी त्याच्या आईवडिलांना तार पाठवली. मग ते दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी म्हणजे आले. 2-3 दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आले. आणि पण ते यायच्या आधी गावात सगळीकडे बोंबाबोंब झाली की ह्याच्याबरोबर काहीतरी घडलंय. मग जे पण गावात बरेच जण असतात ना जे बघतात तांदळावर, परत ते छोटे जे शंख असतात कलरफुल, ते आदिवासी वाड्यामध्ये एक आजी राहायच्या, त्यांना बोलवलं गेलं. त्यांनी पण पाटावरती काय ते शंख टाकले, त्याच्यावरून बघितलं. अजून पण कोणी तांदळावर बघितलं. असं बरंच काय काय केल्यानंतर मग तिकडे जे काढणारे होते, म्हणजे इन शॉर्ट सगळ्यांना कळलं की ह्याला बाधा झालेली आहे. आणि मग नंतर अख्खं गाव जमा झालेलं त्याची ती बाधा काढायच्या त्या प्रोसेसमध्ये. तुला सांगते रिकी, त्याला एवढं मारलं असेल ना, झाडू, कोल्हापुरी चप्पल, वेताची काठी. बापरे. खूप भयानक ते काढण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यात ते अंगावरून काढलं. पण नंतर त्याचे आईवडील आले दुसऱ्या दिवशी आणि त्याला घेऊन गेले. पण त्यानंतर त्याचे 2-3 वर्ष त्याच्यासाठी एवढे डिफिकल्ट गेले ना, म्हणजे तो खूप डिप्रेशनमध्ये होता. आणि त्याच्याबरोबर खूप भयानक अशा गोष्टी घडल्या. नकारात्मक म्हणजे तो जवळपास तुला सांगते की घराच्या बाहेरच असायचा. तो घरातच नव्हता असं म्हणू शकतोस. बापरे. आणि मग त्याच्यानंतर कसं झालं? त्याच्यानंतर ते तिकडे तर उतरवलं. मग ह्या लोकांनी इकडे मुंबईला आणल्यानंतर सुद्धा दर्गामध्ये वगैरे, तुला माहित असेल ना, मला वाटतं डॉकयार्ड रोडला काहीतरी, ते माहीम दर्गा वगैरे पण आहे. नाही डॉकयार्ड रोडला काहीतरी आहे. अच्छा, माहिती नाही. मी पण कधी गेली नाहीये, पण बराच फेमस आहे तो दर्गा. बरोबर. तर तिकडे त्याला घेऊन गेले. मग ते काय तावीज वगैरे दिली, अजून काय प्रोसेस असेल त्यांचे रिच्युअल्स त्या हिशोबाने केलं. मग नंतर त्याने ओव्हरकम केलं. कारण असं पण म्हणतात की एकदा का तुम्हाला बाहेरची बाधा झाली, मग ते कोणीही असू दे, नॉर्मल प्रेतात्मा असू दे, लहान मुलाची असू दे, जीन असू दे किंवा काय असू दे, तर असं म्हणतात की एक डोअर ओपन होतो. जसं आपण स्ट्रेंजर थिंगमध्ये बघितलं आहे ना, तो डोअर ओपन होतो. तर तिथून वेगवेगळ्या लोकांसाठी एंट्रीज ओपन होतो. म्हणजे एक सोबत अजून ते अट्रॅक्ट होत जातात आणि तो व्यक्ती एक झाड बनून जातो. म्हणजे त्या व्यक्तीकडे बाकीच्या गोष्टी लगेच अट्रॅक्ट होतात. म्हणजे इझिली अशी अचिवेबल टार्गेट असतो त्यांच्यासाठी. कुठलीही एंटिटी त्याला लगेच झपाटू शकते. तर त्याच्यानंतर बराच वर्ष तो आलाच नाही रे गावी. कारण म्हणजे मला तर वाटतं खूप 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 त्याचं 4-5 वर्ष खूप खराब गेले ते. आणि असं म्हणतात, असं काही जेव्हा गोष्टी होतात ना, ते आपल्याला दिसत नाही पण होत असतात. जसं फायनान्शियल क्रायसिस होतात, तुझी हेल्थ खराब होते, फिजिकल मेंटल हेल्थ दोन्ही खराब होते, काही ना काहीतरी तुझे रिलेशनशिप्स खराब होतात. आणि आत्ता काही वर्षांपूर्वी तो यायला लागला गावी. मग तेव्हा आम्ही त्याला विचारलं, तर आधी तो तयारच नव्हता बोलायला. मग मी एकटी असताना मी विचारलं, सांग ना काय झालेलं, सांग तरी ना काय अनुभव होता तो. मग त्याने सांगितलं की ज्या एंटिटीने त्याला पछाडलेलं त्या मुलाने त्या कालव्यामध्ये सुसाईड केलं होतं. आणि तो यंग मुलगा होता, म्हणजे मला वाटतं शाळेतला वगैरे असेल. आणि त्याने सुसाईड केल्यानंतर त्याची आई, वडील आणि भाऊ ह्या लोकांनी घरामध्ये जाळून आत्महत्या केली होती. पूर्ण परिवार तिथे नष्ट झाला होता. नष्ट झालेला.
आणि तो म्हणत होता की जेव्हा मी बोलली की गावातले ते एक जागा आहे तिकडे सगळे जमा होतात आणि तिकडे मग त्याचं उतरवलं गेलं त्याच्यावरचं जे मारून काही झोडून वगैरे. मारून झोडून. तर तेव्हा कळलं की त्या एंटिटीने पछाडलेलं ना ते गावातलीच होती. तर तो ज्या पछाडलेल्या ना एंटिटीने त्याचं नाव होतं फणसा. अच्छा. हो, गावी अशीच नावं असतात ना. हा 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 पक्या, फणसा, संता असं काय काय. तर त्याचं नाव होतं फणसा. आणि तो म्हणतो की ती ब्रिजवरचा जो कोपरा आहे ना तो माझा कोपरा आहे. हा तिथे बसलाच का? अच्छा. मला खूप राग आला याचा. मग मी ह्याला कसं सोडू? मी सुद्धा वरात बघायला गेलो होतो आणि हा माझ्या आडवा आला. म्हणून त्याने त्याला पछाडलं. पछाडलं. त्याच्यानंतर जेव्हा मी माझ्या आत्याच्या मुलाला विचारलं, ज्याला पछाडलेलं काही वर्षानंतर, की काय झालेलं एक्झॅक्टली, तर तो बोलतो की त्याने पूर्ण ह्याचा कंट्रोल घेतला होता. ह्याचं तोंड बंद केलं असं दाबून धरलं आणि तो असं विचारायचा, ही कोण आहे सांग. मग हा सांगायचा ही पिंकी आहे. हा कोण आहे सांग. हा मामा आहे माझा मामा. आणि हा माझा आत्याचा मुलगा आहे ना तो सगळ्यांना रिस्पेक्टने बोलायचा म्हणजे ओ मामा, ओ आत्या. पण जेव्हा तो एंटिटी त्याच्यात होती तर ए मामा, ए आत्या असं. आणि म्हणून जेव्हा मामाने त्याला प्रश्न विचारला तेव्हा तो उलट उत्तर देत उलट होता. मग उत्तर देत होता बापरे. इनडायरेक्टली. मग हा सांगत होता की त्याने पूर्ण थांबवलं मला. त्याने ती जागा पण दाखवली की कुठेपर्यंत तो त्यांचा पाठलाग केला. फक्त आधी पाठलाग केला. आधी त्याने त्याला काहीच केलं नाही. की तो म्हटला की कालव्यापासून तो आला माझ्याबरोबर आणि त्या तिकडे आमचं जुनी एक पडीक जागा आहे. ती असं म्हणतात की ती चांगली नाही आहे. आमच्याच आजोबांची आहे. तो म्हणतो की त्या जागेच्या इकडे त्याने मला पकडलं आणि माझं तोंड दाबून मग मला विचारलं की तू सांग मला हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे असं. म्हणून मग ते पटकन कळत पण नव्हतं की नक्की हा पॉझेस झाला आहे की हा नाटकं करतोय. बापरे. हे असं माझ्याबरोबर पण एकदा घडलेलं. खूप छोटंच आहे. मला वाटतं मी सांगितलंय की नाही माहिती नाही. पण हा फर्स्ट एन्काउंटर होता जेव्हा मी असं काहीतरी विचित्र पाहिलेलं आणि मला विश्वास नव्हता होत की नक्की काय आहे. तर मी पण गावी गेलेलो लहान असेल 4th 5th वगैरे. तर गावी गेलो होतो आणि 3 सांजेची वेळ होती संध्याकाळी. कसं बत्ती वगैरे झाल्यावर कसं आपण चहा वगैरे घेतली की परत खेळायला बाहेर निघतो आणि मग ते 9-10 वाजेपर्यंत खेळतो. तर तसंच आम्ही अंगणात खेळत होतो आणि अचानक आहे ना आमची कशी घरात म्हणजे गावी तुला माहिती आहे की आपले घरं असतात, मध्ये अंगण असतो आणि तसं म्हणजे आजूबाजूला घर आहेत. तर आम्ही खेळतोय काहीतरी आणि अचानक आवाज यायला लागला. म्हणजे जे बाजूचं घर आहेत आणि तिकडून आवाज वगैरे यायला लागला. आम्ही गेलो तिथे पळत तिकडे गेलो. बघितलं तर तिकडे बरेच लोक जमलेत. म्हणजे बाहेरपर्यंत लोक जमलेत. गावातले वगैरे आमच्या घरातले वगैरे लोक जमलेत. लहान आम्ही सगळे लहान होतो. आमचा क्युरिओसिटी होतं की नक्की काय होतंय. आणि ते आमच्याच म्हणजे घरात आमच्याच चुलत्यांचंच घर होतं. तर आम्ही बोललो काय आहे. तर आम्ही असं जागा करून गेलो. आत गेलो तर बघितलं की माझी एक आत्या आहे, चुलत आत्या. तिला ना लोक घेऊन बसले आहेत असे म्हणजे पकडून बसले आहेत आणि ती रडते आहे. दुपारी तर एकदम ठीक होती, आमच्याशी बोलत होती, गप्पा वगैरे मारत होती आणि ती पण लहानच होती म्हणजे एवढं काय शाळेत वगैरेच असेल. ती आहे ना डोकं पकडून रडते आहे आणि तिला विचारतात काय झालं. तर ती काय बोलत नाही. तर ती फक्त एवढी बोलली आणि ते मी ऐकलं. ती बोलते मला ती दिसते आहे. तर ते बोलते कोण दिसते आहे. तर तिची मान नाही आहे. असं काय होतंय आणि असे अंगावर शहारे आले त्यावेळी. एकदम लहान होतो आणि तिची मान नाही आहे, दिसत नाही आणि ती रडते आणि आम्ही फक्त मी डायजेस्ट करतोय की काय होतंय नक्की काय होतंय. तितक्यात जे मोठे आजोबा वगैरे होते ते आम्हाला ओरडले चला घरी जा. तर आम्ही घरी आलो. पण तो एक इन्सिडेंट होता तो मी समोरून बघितला की आणि ती का म्हणून नाटकं करेल आणि त्यानंतर पण तिला होत होते त्रास. तर असं बोलायचे की ती आहे ना त्यावेळी म्हणजे कसं गावी वगैरे आपल्या इकडे प्रॉपर वॉशरूम वगैरे नसतात. तर आणि असले तरी लोकांना ते बाहेर जायची सवयच असते शेतात वगैरे. तर ती 3 सांजेच्या नंतर गेलेली म्हणजे त्यावेळी जे त्या संध्याकाळी गेलेली ती
काळोख पडायला लागलेला. तर तेव्हा जेव्हा ती घरी आली तेव्हापासून ती विचित्र वागायला लागली. मग तिच्यावरून काहीतरी तिची दृष्ट वगैरे काढली आणि मग तिला बरं झालं. असं माहिती नाही काय झालं, पण उतारा काढला, पण त्याच्यानंतर आमच्या कानापर्यंत काही आलं नाही. जरी काही झालं असेल तरी खूप लहान होतो आम्ही. नाही रे, आपण बोलतो की विश्वास नाही किंवा फेक आहे, होतं आपल्याला पण कधी कधी वाटतं हे काही सांगतायत, पण आपल्या समोर जे घडलेलं असतं मग ते काय होतं, असं होतं, प्रश्न पडतो. आणि आमच्या इकडून तसंच एकदा लहान असताना पण झालेलं की माझी मम्मीचं गाव आणि पप्पांचं गाव खूप जवळ आहे. म्हणजे जवळ अर्धा पाऊण तास लागेल, पण त्यावेळी कसं लोक चालतच यायची, गाडी वगैरे नव्हती. तर एक दिवशी असंच झालं, मी खूप लहान होतो, म्हणजे 5-6 महिन्यांचा असेल, आणि पावसाळ्याचे दिवस गणपतीचा टाईम होता. तर मम्मीकडे गेलेले आणि येतेवेळी ते लोक रस्त्याने चालत येत होते आणि मी येतेवेळी ठीक होतो, पण तसंच घरी आलो ना त्या रस्त्याने तर खूप रडायला लागलो. अशी मम्मी बोलते, खूप जास्त रडायला लागलो आणि शांतच बसत नव्हतं. मग ते उतारा वगैरे काढला आणि मग मी शांत झालो. तर तेच माहिती नाही की नक्की काय असतं. पण तुला काय वाटतं की म्हणजे आता असं भाऊ होता, तर तो जेव्हा तिथे गेला तर त्याच्यावर बरेच दुसरे लोक पण होते, पण त्यांनी तो जो फणसा जो भूत होता, जी आत्मा होती, त्यांनी त्यालाच का झपाटलं किंवा त्यालाच का पकडलं? म्हणजे मला असं वाटतं, एक तर पहिलं तर गोष्ट असते की ज्यांचा ऑरा वीक असतो त्यांना लवकर अशा गोष्टी झपाटतात किंवा ते टार्गेट असतात असं म्हणू शकतो आपण. पण याच्या बाबतीत जसं की ज्या फणसाने झपाटलं होतं तो म्हटला की हा माझ्या जागेवर येऊन बसला होता, त्याच्यामुळे मला वरात बघता नाही आली, म्हणून मला राग आला म्हणून मी ह्याला झपाटलं. पण मग बाकीच्या याच्यामध्ये मोस्टली कसं होतं की त्यांना पण आपल्याला, मी असं ऐकलंय की बरेच माझ्याकडे पॉडकास्टसाठी जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहेत किंवा काही लोक तंत्रमध्ये रिसर्च करत आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीत इन्व्हॉल्व आहेत. हां, तर त्यांनी असं सांगितलंय त्यांच्या रिसर्चप्रमाणे, त्यांच्या माहितीप्रमाणे, की ते लोकांचा आपल्याला दुखवायचा तर उद्देश नसतोच, पण आपल्याकडून काही चुका होतात. जसं की जिनचं ते झाड होतं, तो त्याचं घर आहे, तिकडे जाऊन आपण वॉशरूमला बसतोय किंवा काय, तर आपण त्यांना डिस्टर्ब केलंय, म्हणून मग ते रिव्हर्समध्ये आपल्याला त्रास द्यायला येतात. अदरवाईज ते त्यांची जागा सोडून आपल्यापर्यंत नाही येत. बरोबर. म्हणजे मी तर असं ऐकलंय की जेव्हा पण आपण पब्लिक टॉयलेटमध्ये जातो, पेट्रोल पंप वगैरेवरती, सुनसान ठिकाणी, किंवा अशा जसं तू म्हटला की गावी टॉयलेट नसतात, मग शेतात वगैरे जातात, तर अशा वेळी ना एक आवाज करायचा असतो असं असं, किंवा म्हणतात टाळी वाजवायची, तर ते ठोकायचं असतं. इव्हन वॉशरूम मध्ये पण मी ऐकलंय, कुठेही आपण पब्लिक वॉशरूम मध्ये जातो तर आधी नॉक करून मग जायचं असतं. म्हणजे हे माझ्या पॉडकास्टमध्ये एक आले होते, त्यांच्याकडून मी ऐकलं. आणि मग मला ना अचानक एक गोष्ट क्लिक झाली की मी लहान होते, गावी गेले होते आणि तेव्हा टॉयलेट्स नव्हतेच, तर मग शेतातच किंवा रानात जावं लागायचं. पण मग लेट नाईट आल्यावरती आमची आजीने आमचं एक जागा होती, त्याला काय म्हणतात, मला आता शब्द आठवत नाहीये, तर ती पडीक जागा होती, तर तिकडे घेऊन गेली. हां, बरोबर. तर मग तिकडे घेऊन गेली. मग मी तर आधी जायला तयार नव्हती, पण आजी बोलली, तू काय घाबरते, चल मी आहे. मग आजी पुढे, मी मागे. टॉर्च घेऊन. टॉर्च नाही, रॉकेलची बत्ती असायची तेव्हा. आणि मला आठवते आम्ही ते हाताने बनवायचो. औषधाच्या बॉटल असायच्या माहिती, काचेच्या, आणि त्याचे जे कॅप असायचे ना ते पत्र्याचे असायचे. आता कसं प्लास्टिकचे बनतात तसे नाही, पत्र्याचे होते झाकण. कळलं. मग त्याला होल करायची, कपड्याची एक मोठी कट करून धाग्यासारखं बनवून घ्यायचं एक, मग ते त्याच्यात टाकायचं बॉटलमध्ये, वरून केरोसिन, झाकणमधून बाहेर काढायची, झाली बत्ती. तर रॉकेलची बत्ती. आणि आजी पुढे जात होती आणि जसं आम्ही तिकडे गेलो ना, तर म्हणजे मी पुढे जायच्या आधी आजीने केलं असं की असं आणि असं थुकली आजी माझी, कोण आहे रे असं, आणि थुकली. नंतर मला बोलली, जा आता जाऊन बस. तर मला माझी आजीचं, आम्ही गावी गेल्यावरच आजीसोबत भेटायचं. खूप कमी आठवणी आहेत, पण लक्षात आहे माझ्या आजी कशी होती काय वगैरे. मग मला अचानक क्लिक झालं की अरे अच्छा, तेव्हा ते असं असेल, म्हणून मे बी आजीने तसं बिहेव केलं असेल.
तेव्हा होतं ना खूप वेळा खूप अननोन गोष्टी होतात आपल्याबरोबर आणि नंतर जेव्हा मोठं झाल्यावर आपल्याला समजतं की अच्छा असं होतं. आता इकडे दुसरी कोणती तरी गोष्ट होती. येस येस. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.